हॅलो मित्रांनो, तर आज आम्ही जात आहोत शुक्रवारच्या बाजाराला इकडे इंदापूरला। आता आम्ही आहोत कोल्हान या गावी, माझ्या आत्याचं गाव आहे। आम्ही वॉकिंग चाललो आहोत शुक्रवारच्या बाजाराला। तर चला दाखवतो शुक्रवारचा बाजार कसा असतो। फुल एकदम मार्केट पूर्ण भरलेला असतो आणि कालव्याच्या किनारी आहे। तर आम्ही लहान असताना खूप जायचो पहिले। रिजनेबल रेटमध्ये सगळं मिळतं, सुकट, कांदे, बटाटे, सगळ्या गोष्टी। तर चला आपण जाऊया आणि बघूया बाजार कसा आहे आणि किती भरलेला आहे बाजार। आणि हे इकडे ताटानं फिरलेले आहेत। माझ्याबरोबर माझे चुलते आणि माझा भाऊ, हे बघू शकता हे काय पुढे चाललेत। हे बघा रस्त्याने चाललोय आता। इकडे कोणच नाही, सुनसान रस्ता आहे पूर्ण, तुम्ही बघू शकता। आम्ही या रस्त्याने फक्त 3 जण चाललोय। आता इकडे बघू शकता, इकडे पावसाळी पूर्ण हिरवगार असतं। आता ऊन असल्यामुळे पूर्ण सुकले आहे, काय एवढं बघण्यामध्ये मजा नाही, पण तरी पण छान आहे वातावरण इकडे। हे बघा काटाण, त्याच्यामध्ये बुजगावणं लावलं जातं कारण की जंगलातले काही प्राणी येऊन ते खराब करतात, तर त्यांना घाबरवण्यासाठी ते बुजगावणं लावलं जातं। तर आपल्याला रिक्षावाला दादांनी लिफ्ट दिली आहे। आलोय आपण बराच वेळ चालत, बरं झालं आपल्याला लिफ्ट दिली, नाही तर अजून ऊन आहे भरपूरच, एकदम कंटाळा आलेला चालायला। त्यांचे आभार आहे। आज संध्याकाळी आम्ही पोपटी करणार आहोत। आलोय आपण मार्केट मध्ये आणि हे आपली फॅमिली इथे उभी आहे। हो, आणि इकडे हे लोक आमची पंकज करत आहेत। हो, शेंगा घेऊया आपण, वालाच्या शेंगा पोपटीसाठी। कशा आहेत? हा, कशा आहेत? 80 रुपये किलो। 3 किलो पाहिजे। काय पण खुश झाला व्हिडिओ बनवतो तर। आईच्या मागे बघू शकता कालवा आहे। इकडे मार्केट लागली, कचरा लावलेले आहेत तिकडे, त्या खाली सगळे सुकटवाले बसलेले आहेत आणि इकडे पण आहेत अजून येत आहेत कांदे बटाटेवाले, भाजीवाले सगळे। आता सुरुवात झाली आहे मार्केट लागायला। ही माझी लाडकी बहीण आले सुकट घ्यायला। बरेच आम्ही सुकट खाल्ली आहे आणि माझी लेक पण आता वैतागली आहे। मुंबईवाली उन्हातून नाही, तिला कंटाळा येते आहे। हा, बाजार दाखवला पाहिजे। हे काही आमची मावशी, हो गव्हाणे कच्ची सुकट खाणार काय? हाय गाइस, कैसे हो आप? सुट्टीचा भाव नाही सांगितलं। सुट्टीचा भाव काय आहे? 200 नी कोणती? दुसऱ्या सुट्टी ही बोंबील आहे ते, होय काय? म्हणजे प्रत्येकाचे वेगवेगळे भाव काय? अच्छा अच्छा। आम्ही पण घेतले मावशीकडनं सुकट रिजनेबल रेट मध्ये। चला मावशी, बाय बाय। चला आपण सुकट घेतली आता, आपण चाललोय बाहेर। आणि बायको पुढे चालली माझ्याकडे सामान देऊ। हे आणि सुट्टीची मार्केट केला आणि आम्ही आता आलोय चिकन घ्यायला। 4 किलो चिकन घेतलंय आणि 4 किलो शेंगा आणि 1 किलो मटन आणि बाकी अजून सामान घ्यायचं बाकी आहे। आणि आमचे बंधू आज रात्रीची सोय करणार आहेत। जाधव भाऊ आज मोठा खंबा घेणार आहेत आणि ही खंबा पिणार आहे आणि तो खंबा खाणार आहे आणि एक खंबा तोडणार आहे। अशाच पद्धतीने आम्ही आता मार्केट सगळा घेतला आहे, पोपटीचं सामान घेतलं आणि आता चाललोय घरी। दादाच्या रिक्षामध्ये आलोय आता, फोन करून बोलवलं आणि आम्ही जास्त बाहेर नाही करणार।
आणि आजचा ब्लॉग आता आपण रात्रीची जी पोपटी बनवू त्याच्यावरती आता चालू करू. आता घरी पोचल्यावरती तोपर्यंत 2 शब्द बोलून मी इथं थांबतो आणि माझे लाख मोलाचे शब्द इथं थांबून ठेवतो. तुम्हाला पोपटीची व्हिडिओ हवी असेल तर येस कमेंट करा.